आज आपण असा एक मसाला बनवतोय ज्यापासून तुम्ही अगदी झटपट कुठलीही भाजी बनवू शकता। सुकी भाजी असो, रस्सा भाजी असो किंवा भरली भेंडी, अगदी भरली वांगी सुद्धा करू शकता। हा मसाला वापरून तयार केलेल्या भाज्या खायला अगदी चविष्ट लागतात आणि मसाला बनविण्याची पद्धत सुद्धा खूप साधी सोपी आहे। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचेत। तर सुरुवातीला पॅन मध्ये 2 टेबलस्पून धणे घालूया। हे धणे अर्धवट भाजून झाल्यावर आपल्याला यामध्ये जिरे घालायचेत। तर आता 1 मिनिटभर मी हे धणे भाजून घेतलेत। 1 टेबलस्पून जिरे घालूया। जिरे पण बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजले जातात। थोडेसे भाजून झाले की 2 तमालपत्र मी तोडून घेतले आहेत, ते घालायचेत। 1 चक्री फूल, 4 लवंगा आणि साधारण 20 ते 25 काळी मिरी घेतली आहेत। हे सगळं एकत्रित आपण अर्धा मिनिटच भाजून घेऊया, कारण नंतरचे जे खडे मसाले आहेत त्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही। तर गॅस मी आता बंद केलाय आणि हे आता परतून झालेलं आहे। छान असा खमंग भाजल्याचा सुगंध पण येतोय। तर काढून घ्यायचेत। याच पॅन मध्ये आता 1 वाटी शेंगदाणे घालायचेत। तर वजनामध्ये हे 100 ग्रॅम आहेत। थोडेसे आधी कोरडेच भाजून घेऊया। 1 मिनिट कोरडेच भाजून घेतल्यानंतर आता अर्धा चमचा तेल घालायचंय आणि तेलावर भाजून घेऊया। तेलावर भाजले म्हणजे खमंग भाजले जातात। तर आता याला डाग पडायला सुरुवात झाली आहे। तर यामध्येच आपल्याला अर्धी वाटी खोबरं घालायचंय। तर सुक्क खोबरं घेऊन मी त्याला किसून घेतलं होतं। आता हे मंद गॅसवर हे एकत्रित आपण खोबरं थोडंसं तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। खोबरं एखादा मिनिट शेंगदाण्यासोबत भाजून घेतल्यानंतर मी अर्धा चमचा तेल घातलंय, म्हणजे हे पटकन तांबूस रंगावर परतल्या जातं। तर आता हलकासा याला तांबूस रंग आलेला आहे। यामध्येच आपण 1.5 टेबलस्पून मी इथे तीळ घेतलेत, ते घालायचेत आणि 1 टेबलस्पून फुटाणे घेतले आहेत। तर फुटाण्यामुळे भाज्यांच्या रस्स्याला छान दाटसरपणा येतो। हे छान आता सगळं भाजून झालेलं आहे। तर काढून घ्यायचंय आणि याच पॅन मध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे। तर साधारण 25 ते 30 कढीपत्त्याचे पानं मी घेतली होती। अगदी थोडंसं यामध्ये पण तेल घालायचंय। तर कढीपत्ता पण इथे भाजून झालेला आहे। सगळे जिन्नस ताटात काढून आपल्याला छान थंड करून घ्यायचेत। मसाले आता थंड झाले आहेत। तर आधी आपण सुके मसाले मिक्सरच्या भांड्यात घालूया। आता हे मसाले मी फिरून घेतलेत, तर एका भांड्यात काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, खोबरं, डाळवं, तीळ आपण जे परतून घेतलं होतं ते घालायचंय। सगळे मसाले आपल्याला थंड झाल्यावरच दळून घ्यायचेत, गरम असताना अजिबात दळायचे नाहीत। हे आता मी थोडंसं फिरून घेतलंय। तर यामध्येच आपण 2 चमचे लाल तिखट घालूया। अर्धा चमचा साधं मीठ घालायचंय आणि अर्धा चमचाच मी इथे काळं मीठ घेतलंय, याने मसाल्याला खूप छान टेस्ट येते। अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। थोडंसं सगळं मिक्स करून घेऊया आणि अगदी पाव चमचा हिंग पण घालायचा आहे, म्हणजे मसाला एकदम मस्त तयार होतो। तर आता हे परत आपण सगळं बारीक फिरून घेऊया। हे सगळं मी आता अशा पद्धतीने फिरून घेतलंय। या बाउलमध्ये काढून घेऊया। तर मस्त असा आपला मसाला तयार झालाय। आपण यामध्ये खडे मसाले वापरलेत, त्यामुळे सुगंध पण खूप छान येतोय। तर हा मसाला तुम्ही असा सुद्धा तेल घालून खाऊ शकता, भाकरी पोळी सोबत खायला एकदम छान लागतो। तर आता मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलाय। एकदम असा सुटसुटीत पण झालेला आहे, फार ओलसर पण नाही आणि फार कोरडा पण नाही। हा मसाला आता एखाद्या कोरड्या बरणीत भरून ठेवला तर फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना आरामात राहतो आणि यापासून तुम्ही अगदी झटपट भरलेल्या भाज्या किंवा रस्सा भाज्या सुद्धा बनवू शकता। आता या मसाल्याचा वापर भाजीमध्ये कसा करायचा ते पाहूया। तर मी आज सिमला मिरचीची भाजी बनवतीये।
तुम्ही हा मसाला भरून वांगी मसाला, भरली दोडकी, भरली भेंडी अशा अनेक भाज्या करू शकता किंवा सुक्या भाज्या जेव्हा आपण बनवतो, गवारीची भाजी, बटाट्याची भाजी किंवा फ्लावरची भाजी, त्यामध्ये सुद्धा हा मसाला वापरू शकता। इथे मी सिमला मिरची आता चिरून घेतली आहे। कढईमध्ये तेल घालायचं। तेल छान गरम झालं की मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की थोडीशी हळद घालूया। नंतर सिमला मिरची घालायची आहे आणि आता परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट आता ही सिमला मिरची परतून घ्यायची आहे आणि थोडीशी परतून झाली की मग हा तयार केलेला मसाला घालूया। तर साधारण 2 ते 3 चमचे हा मसाला घालायचा आहे। आपण मसाल्यामध्ये लाल तिखट आणि खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे वरून तिखट घालायची तशी गरज नाही, पण आमच्याकडे थोड्याशा भाज्या तिखट लागतात, त्यामुळे मी अगदी पाव चमचाच तिखट घातलेलं आहे। छान सगळं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आणखी 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। तर ही अशी भाजी म्हणजे सुकी भाजी सुद्धा तुम्ही छान शिजवून खाऊ शकता, खायला एकदम छान लागते। किंवा थोडंसं पाणी घालून अगदी थोडासा रस्सा सुद्धा बनवू शकता। तर मी साधारण 1 वाटीला थोडंसं कमी पाणी घातलंय। छान सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आता झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर काही मिनिटातच आपली भाजी तयार झाली आहे, दिसायला एकदम भारी दिसतीये। हा मसाला घालून भाज्या अगदी चविष्ट तयार होतात आणि झटपट सुद्धा बनवता येतात। तर असा मसाला अवश्य करून ठेवा, अगदी 1.5 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये आरामात राहतो। मसाला तयार करताना मी यामध्ये आलं लसूण घातलेलं नाही, कारण त्यामुळे मसाला ओलसर होतो। तुम्ही हवं तर भाजी करताना फोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।